नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे. कारण की पवित्र पोर्टलवरती मोठ्या प्रमाणात जाहिराती अपलोड झालेल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद प्लस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिराती देखील आलेल्या आहेत. यामध्ये आपण सविस्तर पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यामध्ये टोटल वॅकन्सीज किती आणि मेरिट कितीपर्यंत खाली जाऊ शकतं, कोणाला संधी आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या जिल्हा परिषदेमध्ये किती वॅकन्स्या आलेल्या आहेत त्यापासून. बघा मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये आपण सुरुवात करूया. आतापर्यंत किती जागा अपलोड झालेल्या आहेत, म्हणजे टोटल वॅकन्स्या किती आहेत. आपण सुरुवात करूया नगरपासून. बघा, अहमदनगरमध्ये म्हणजे अहिल्यानगरमध्ये टोटल 200 जागा आलेल्या आहेत. नंतर अकोल्यामध्ये 50, अमरावतीमध्ये चांगल्या जागा आल्या आहेत मित्रांनो 580, नंतर बीडमध्ये 189, भंडारामध्ये 414, बुलढाणामध्ये 150, चंद्रपूरमध्ये पण चांगल्या जागा आलेल्या आहेत मित्रांनो 610, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही जागा नाही आहे, 0 आहे मित्रांनो. धाराशिवमध्ये 145, नंतर धुळ्यामध्ये 210, गडचिरोलीमध्ये 450, गोंदियामध्ये पण चांगल्या जागा आहेत मित्रांनो 558, नंतर हिंगोलीमध्ये 79, जळगावमध्ये 350, जालनामध्ये एकही जागा नाही मित्रांनो म्हणजे 0, कोल्हापूरमध्ये चांगल्या जागा आहेत 606, लातूरमध्ये एकही जागा नाही आहे मित्रांनो 0 आहे तिथं. नंतर नागपूरमध्ये 450, नांदेडमध्ये पण एकही जागा नाही आहे मित्रांनो, नंदुरबारमध्ये 170, नाशिकमध्ये देखील चांगल्या जागा आलेल्या आहेत 720, पालघरमध्ये पण मित्रांनो नेहमीप्रमाणे ही चांगल्या जागा आहेत 900 जागा आहेत मित्रांनो यावेळेला पालघरमध्ये. परभणीमध्ये एकही जागा नाही मित्रांनो 0 जागा आहे तिथं. नंतर पुण्यामध्ये 500 जागा आहेत मित्रांनो, रायगडमध्ये 445, रत्नागिरीमध्ये 435, सांगलीमध्ये 479, सातारामध्ये 357, सिंधुदुर्गमध्ये 252, सोलापूरमध्ये 525, ठाणेमध्ये 523, वर्धामध्ये 100, वाशिममध्ये एकही जागा नाही आहे मित्रांनो आणि यवतमाळमध्ये चांगल्या जागा आलेल्या आहेत मित्रांनो 701 जागा आलेली आहे मित्रांनो यवतमाळमध्ये. अशा प्रकारे जवळजवळ 12,000 जागा हे जिल्हा परिषदवरती आलेल्या आहेत. म्हणजे टोटल मित्रांनो 11,798 म्हणजे जवळपास 12,000पर्यंतच्या जागा ह्या जिल्हा परिषदा आलेल्या आहेत मित्रांनो पवित्र पोर्टलवरती. अत्यंत चांगली बाब आहे मित्रांनो ही. सर्व विद्यार्थ्यांची जी शिक्षक भरतीची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी तर अत्यंत आनंदाची बातमी आहे की एवढ्या जागा जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टलवरती आलेल्या आहेत मित्रांनो. आता आपण खाजगी शैक्षणिक संस्थांच्या किती जागा आलेल्या आहेत ते, ज्या जागा विदाऊट इंटरव्ह्यू असणार आहेत ते बघणार आहोत. बघा मित्रांनो, शिक्षक भरती 2025मध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांच्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या किती जागा आलेल्या आहेत ते. आता बघा, पहिली संस्था आहे तर रयत शिक्षण संस्था. मागच्या वेळेस पण हे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आलेली होती. 600 जागा त्यांनी अपलोड केलेल्या आहेत. मराठा विद्या प्रसारक मंडळ 593 मित्रांनो, स्वामी शिक्षण संस्था 300, पुणे डेक्कन एज्युकेशन 171, भारती विद्यापीठ 115, डेक्कन एज्युकेशन सोसायटी 55, रंगदास स्वामी शिक्षण मंडळ 69, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ 68, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ 36, जनता शिक्षण संस्था 27 आणि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी 28. जवळपास विद्यार्थी मित्रांनो 2062 जागा ह्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या, म्हणजेच हे खाजगी संस्था असल्या तरी हे विदाऊट इंटरव्ह्यू आलेले आहेत मित्रांनो. या संस्थांनी
चांगल्या पद्धतीने कार्य केलेले आहे, कारण की त्यांनी जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी पवित्र पोर्टलवरती दिलेल्या आहेत. म्हणजे त्या जागा पाहिल्या आपण जवळपास 12,000 आणि ह्या जागा मित्रांनो 2,000च्या वरती आहेत. म्हणजे जवळजवळ 14,000 जागा, 14,000 प्लस जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूला गेलेल्या आहेत. आणि यामध्ये मित्रांनो नंतर आपण बघू ह्या नगरपालिकाची देखील जागा विदाऊट इंटरव्ह्यू असतात. नंतर महानगरपालिका, कटक मंडळे, नंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या भरतीपासून आदिवासी विकास विभाग, ट्रायबल डिपार्टमेंट, आदिवासी विकास विभाग याच्या अंतर्गत जे आश्रमशाळा आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो. म्हणजे याची जागा आपण 700 आहे समजून घ्या, म्हणजे याचे आपण 1000 पकडूया. यांचे मिळून 1500 म्हणजे 3000, 4000, 4000पर्यंतच्या जागा या नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे आणि आदिवासी विकास विभाग मिळून होणार आहेत मित्रांनो. त्या 14 म्हणजे 18,000 जागा. बघा मित्रांनो, अत्यंत चांगली संधी आहे मित्रांनो ही. 18,000 प्लस जागा आणि हे झाल्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा, आणि नंतर मग इंटरव्ह्यूवाल्या जागा देखील पडणार आहेत मित्रांनो. म्हणजे त्या समजू घ्या 6,000-7,000 जागा, म्हणजे 24,000 प्लस भरती या वेळेला पवित्र पोर्टलवरती राबवण्यात येणार आहेत मित्रांनो. म्हणून मेरिट अत्यंत खाली येण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही मित्रांनो. म्हणून शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की या वेळेस पवित्र पोर्टलवरती चांगल्या प्रमाणे जागा आलेल्या आहेत. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्याने देखील होप सोडू नका, आशा ठेवा, तुमचं देखील सिलेक्शन नक्की होईल. अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.